त्या सकाळी घरात एक वेगळीच गोड गडबड सुरू होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा हलका आवाज येत होता. अंगणात कोवळं ऊन पसरलं होतं आणि त्या सगळ्या वातावरणात एक लहान मुलगी आनंदाने भरभर पळत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं, डोळ्यात उत्साह होता आणि प्रत्येक क्षण ती मनापासून जगत होती. ती मुलगी होती सई. आणि तिच्या मागे उभा राहून तिला प्रेमाने पाहणारा माणूस होता तिचा बाबा. बाबा शांतपणे तिच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होते. सई कधी खेळण्यात रमायची, कधी धावत जाऊन त्यांना बिलगायची, तर कधी काहीतरी सांगण्यासाठी उत्साहाने बोलायला लागायची. तिच्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बाबांना त्यांचं संपूर्ण जग दिसायचं. सई म्हणजे त्यांच्या डोळ्यातला तारा होती. तिचं हसणं म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि तिचं आनंदी असणं म्हणजे त्यांच्या आयुष्याचं समाधान होतं. ते कितीही थकलेले असले, कितीही कामाच्या तणावात असले, तरी सईचं एक हसू त्यांच्या सगळ्या थकव्याला दूर करून टाकायचं. बाबांसाठी सई फक्त मुलगी नव्हती, ती त्यांची ताकद होती, त्यांची प्रेरणा होती आणि त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग होती. आणि सईसाठी तिचे बाबा म्हणजे तिचं सगळं जग होतं. तिच्या प्रत्येक छोट्या आनंदामागे, प्रत्येक हसण्यामागे आणि प्रत्येक स्वप्नामागे तिचे बाबा उभे होते. त्या दोघांमधील नातं शब्दात सांगणं कठीण होतं, कारण ते फक्त नातं नव्हतं, ते होतं निखळ प्रेम, विश्वास आणि एक अतूट बंध. बाबा रोज कामावरून थकून घरी यायचे. दिवसभराच्या कामामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसायचा. शरीर दमलेलं असायचं आणि मनात अनेक चिंता असायच्या. पण घराच्या दारात पोहोचताच एक दृश्य त्यांच्या सगळ्या थकव्याला दूर करून टाकायचं. दारात सई उभी असायची, डोळ्यात उत्सुकता, चेहऱ्यावर गोड हसू आणि बाबांना पाहताच ती आनंदाने ओरडायची, "बाबा!" ती धावत जाऊन त्यांच्या मिठीत शिरायची आणि त्या एका क्षणात बाबांचा सगळा थकवा जणू कुठेच नाहीसा व्हायचा. दिवसभराचा ताण, काळजी सगळं काही विसरून ते फक्त त्या क्षणात जगायला लागायचे. सईसाठी ते काहीही करायला तयार होते. तिला आवडणारी चॉकलेट्स आणायचे, तिच्यासाठी नवीन खेळणी घ्यायचे, शाळेसाठी सुंदर बॅग आणायचे. तिच्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी ते नेहमी प्रयत्न करायचे. पण सईसाठी या सगळ्या गोष्टींपेक्षा एक गोष्ट खूप महत्वाची होती. ती म्हणजे तिच्या बाबांसोबत घालवलेला वेळ. तिला महागड्या वस्तूंची गरज नव्हती. तिला फक्त बाबांनी तिच्यासोबत बसावं, तिच्याशी बोलावं, तिच्या गोष्टी ऐकाव्यात एवढंच हवंसं असायचं. रात्री जेवणानंतर ती बाबांच्या जवळ बसून शाळेतील गोष्टी सांगायची. कधी त्यांच्यासोबत खेळायची, तर कधी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे बसायची. बाबांसाठी सईचं हसणं म्हणजे आनंद होतं आणि सईसाठी बाबांचा सहवास म्हणजे तिचं संपूर्ण जग होतं. त्या दोघांमधील प्रेम इतकं निरागस आणि खरं होतं की त्यात कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त एकमेकांसोबत राहण्याचा आनंद होता. एक दिवस सई शाळेतून घरी आली. ती नेहमीपेक्षा थोडी जास्त उत्साही दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती सरळ बाबांकडे गेली आणि उत्साहाने म्हणाली, "बाबा, मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे." बाबा तिच्याकडे पाहून हलकेच हसले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाले, "तू जे व्हायचं ठरवशील ना, मी तुला तिथपर्यंत नक्की पोचवेन." त्या एका वाक्यात फक्त शब्द नव्हते, त्या शब्दांमध्ये विश्वास होता, आधार होता आणि एक बापाचं निखळ प्रेम होतं. त्या दिवसापासून सईचं स्वप्न फक्त तिचं राहिलं नाही, ते तिच्या बाबांचंही ध्येय बनलं. आता तिच्या प्रत्येक पावलामागे बाबांचा आधार होता आणि बाबांच्या प्रत्येक कष्टामागे सईचं स्वप्न होतं. त्या छोट्याशा क्षणाने त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. जिथे एक मुलगी तिच्या स्वप्नांसाठी चालत होती
आणि एक बाप तिच्या प्रत्येक पावलाला साथ देत होता. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. एक दिवस बदललं, सगळं बदललं. बाबांची नोकरी गेली आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. पैसे कमी पडू लागले आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच गेल्या. घरात ताणाचं वातावरण होतं. भविष्याची चिंता सतावत होती. पण या सगळ्या परिस्थितीतही बाबांनी सईसमोर कधीच आपला त्रास दाखवला नाही. ते नेहमीप्रमाणे तिच्यासमोर हसत उभे राहायचे. जणू काही सगळं ठीक आहे असंच भासवायचे. कारण त्यांना माहित होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा एक छोटासा दुःखाचा भाव सुद्धा सईच्या आनंदावर परिणाम करू शकतो. रात्री सई झोपल्यानंतर घरात शांतता पसरायची. त्या शांततेत बाबा एकटेच बसून राहायचे. दिवसभर स्वतःला सावरून ठेवणारे ते त्या रात्री मात्र त्यांच्या मनात चाललेलं वादळ लपवू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यात चिंता दिसायची. घर खर्च, भविष्य, सईचं शिक्षण, सगळे प्रश्न त्यांना सतावत असायचे. ते कधी छताकडे पाहत विचार करत बसायचे, तर कधी हळूच डोळे पुसायचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा नेहमीसारखेच हसत सईसमोर उभे राहायचे. जणू काही सगळं ठीक आहे असा भास ते तिच्यासाठी निर्माण करायचे. त्यांना माहित होतं त्यांच्या चेहऱ्यावरची एक छोटीशी चिंता सुद्धा सईच्या आनंदावर परिणाम करू शकते. म्हणून ते स्वतःच्या वेदना मनातच ठेवून तिच्यासाठी नेहमी आनंदी राहायचे. एक दिवस सईने नकळत एक गोष्ट पाहिली. घरात पैसे कमी असताना देखील बाबांनी स्वतःसाठी काहीच घेतलं नव्हतं. त्यांच्या गरजा त्यांनी पूर्णपणे बाजूला ठेवल्या होत्या. पण त्याच वेळी सईची शाळेची फी मात्र वेळेवर भरली होती. त्या छोट्याशा गोष्टीने सईच्या मनात मोठा बदल घडवला. तिला जाणवलं की तिचे बाबा स्वतःच्या गरजा, इच्छा आणि सुख बाजूला ठेवून फक्त तिच्या भविष्याचा विचार करत आहेत. त्या दिवशी सई शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या मनात एकच विचार आला, बाबा माझ्यासाठी किती काही करतात. तो क्षण तिच्यासाठी खूप खास होता. कारण त्या दिवशी तिने फक्त तिच्या बाबांना पाहिलं नाही, तर त्यांच्या प्रेमामागचा त्याग आणि त्यांची खरी ओळख समजून घेतली. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण सई मात्र शांतपणे बसली होती. आजचा दिवस तिच्यासाठी वेगळा होता. दिवसभरात जे काही तिने पाहिलं होतं ते तिच्या मनातून जात नव्हतं. बाबांनी स्वतःसाठी काहीच न घेता का तिची फी भरली होती, ही गोष्ट तिच्या मनाला खोलवर स्पर्श करून गेली होती. ती खिडकीजवळ बसून विचार करत होती. बाहेर अंधार होता, पण तिच्या मनात विचारांचा प्रकाश होता. तिला पहिल्यांदाच जाणवलं की तिचे बाबा किती मोठा त्याग करत आहेत आणि ती अजूनपर्यंत फक्त त्यांच्या प्रेमात जगत होती. त्या क्षणी सईने शांतपणे एक निर्णय घेतला. ती हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, आता मी बाबांसाठी काहीतरी करणार. हे वाक्य साधं होतं, पण तिच्या आयुष्यातला तो खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. ती अजून लहान होती, तिच्याकडे अनुभव नव्हता, मोठ्या गोष्टी करण्याची ताकदही नव्हती, पण तिच्या मनात एक प्रामाणिक भावना होती, बाबांसाठी काहीतरी करण्याची. त्या रात्री सई फक्त मुलगी राहिली नाही, ती तिच्या बाबांची जबाबदारी समजणारी, त्यांच्या संघर्षाची जाणीव असलेली एक मजबूत व्यक्ती बनू लागली. तिच्या मनात आता एक मोठं ध्येय तयार होत होतं. बाबांनी तिच्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड करण्याचं नाही, तर त्यांच्या कष्टांना अर्थ देण्याचं. त्या छोट्याशा निर्णयाने तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. कारण कधी कधी आयुष्यातला सर्वात मोठा बदल हा अशाच शांत क्षणात घेतलेल्या एका छोट्या निर्णयापासून सुरू होतो. सईने तिच्या स्वप्नांसाठी मनापासून अभ्यास सुरू केला. ती रात्रंदिवस मेहनत करू लागली. कोणताही बहाणा नाही, कोणतीही तक्रार नाही, फक्त एकच ध्येय तिच्या डोळ्यांसमोर होतं. ती शांतपणे तिच्या अभ्यासात गुंतून जायची आणि प्रत्येक दिवसासोबत तिची जिद्द अधिक मजबूत होत होती. बाबा तिला अभ्यास करताना पाहायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटायचं. ते मनोमन स्वतःलाच सांगायचे, माझी लेक एक दिवस नक्कीच मोठं काहीतरी करणार. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात फक्त आशा नव्हती, तर त्यांच्या मुलीवरचा अढळ विश्वासही होता. काही वर्षे अशाच मेहनतीत गेली. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र सईने तिच्या स्वप्नांसाठी दिली होती. तिच्या जिद्दीने आणि सातत्याने अखेर तो क्षण जवळ येऊ लागला. आणि एक दिवस तो खूप खास दिवस आला. सईने तिची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. तिच्या कष्टाचं फळ तिला मिळालं होतं. ती आता डॉक्टर झाली होती. ही बातमी घरात पोचताच आनंदाचं वातावरण पसरलं.
घरातली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसत होता. वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचं हे फळ होतं. बाबा शांतपणे सईकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, तर अभिमान आणि समाधान होतं. कारण त्या दिवशी फक्त सईचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, तर एका बापाचं आयुष्यभराचं ध्येय पूर्ण झालं होतं. सई बाबांसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, तर कृतज्ञता आणि प्रेम होतं. अनेक वर्षांच्या प्रवासानंतर ती आज त्या ठिकाणी उभी होती, जिथे तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "बाबा, हे सगळं तुमच्यामुळे आहे." हे वाक्य ऐकून बाबा काही क्षण शांत झाले. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं, पण ते शब्दात काही बोलू शकले नाहीत. त्यांनी फक्त सईला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली. त्या मिठीत खूप काही दडलेलं होतं. ते फक्त एक आलिंगन नव्हतं, त्या मिठीत निखळ प्रेम होतं. तिच्या यशाचा अभिमान होता आणि अनेक वर्षांचा त्याग, संघर्ष आणि न बोललेली भावना होती. त्या क्षणी दोघांनाही काही बोलण्याची गरज नव्हती, कारण त्या मिठीतच त्यांच्या नात्याची खरी भावना व्यक्त होत होती. त्या दिवशी सई फक्त एक डॉक्टर नव्हती, ती तिच्या बाबांचं पूर्ण झालेलं स्वप्न होती. तिच्या यशामागे फक्त तिची मेहनत नव्हती, तर तिच्या बाबांनी दिलेला आधार, त्याग आणि निखळ प्रेम होतं. त्यांनी केलेल्या प्रत्येक कष्टाचं, प्रत्येक त्यागाचं फळ आज त्यांच्या समोर उभं होतं. सई आता फक्त एक यशस्वी व्यक्ती नव्हती, ती तिच्या बाबांचा अभिमान होती, जिच्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत केली. त्या मुलीने आज त्यांचं डोकं अभिमानाने उंच केलं होतं. पण या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे त्यांचं नातं. सई कितीही मोठी झाली, कितीही यशस्वी झाली, तरीही ती तिच्या बाबांसाठी कायमची त्यांची लाडाची लेकच राहणार होती. कारण काही नाती अशी असतात, जी वेळेसोबत बदलत नाहीत, तर अधिक मजबूत होत जातात. प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही फक्त एक नातं नसते, ती त्याचं संपूर्ण जग असते. तिच्या हसण्यात त्याचा आनंद दडलेला असतो. तिच्या स्वप्नांमध्ये त्याची आशा असते आणि तिच्या प्रत्येक छोट्या यशात त्याला आयुष्यभराचं समाधान मिळतं. मुलगी जन्माला येते त्या क्षणापासूनच एक बाप तिच्यासाठी जगायला लागतो. तिचं लहानपण, तिचे पहिले पाऊल, तिचे पहिलं बोलणं, प्रत्येक क्षण तो मनात जपून ठेवतो. ती मोठी होत असताना तो तिच्या प्रत्येक गरजेची, प्रत्येक भावनेची काळजी घेतो. तो कधी थकतो, कधी अडचणीत सापडतो, पण तिच्या समोर तो नेहमी मजबूत राहतो. कारण त्याला माहीत असतं, त्याची मुलगी त्याच्याकडे आशेने पाहते आणि प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा म्हणजे तिचा सर्वात मोठा हिरो असतो. तिच्या आयुष्यात कितीही लोक येतात, कितीही नाती बदलतात, पण बाबांचं स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. कारण तिच्या आयुष्यातला पहिला विश्वास, पहिला आधार आणि पहिलं निखळ प्रेम, हे सगळं तिला तिच्या बाबांकडूनच मिळालेलं असतं. बाबा तिच्यासाठी फक्त एक व्यक्ती नसतो, तो तिचा रक्षक असतो, तिचा मार्गदर्शक असतो आणि तिच्या प्रत्येक स्वप्नांमागे उभा राहणारा सर्वात मोठा आधार असतो. हे नातं शब्दात मांडता येणार नाही, कारण ते फक्त भावना आहे, निखळ, निस्वार्थ आणि कायम टिकणारं. आणि म्हणूनच प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी म्हणजे त्याचं संपूर्ण जग असतं आणि प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा म्हणजे तिचा खरा हिरो असतो, जो आयुष्यभर तिच्यासोबत उभा राहतो. जर ही कथा तुम्हाला मनापासून भावली असेल आणि या कथेत तुम्हाला तुमचं किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या नात्याचं प्रतिबिंब दिसलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला शांत, मनाला भिडणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो. तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये "बाबा माझे हिरो आहेत" असं लिहा, कारण तुमचा एक शब्द कोणाच्या भावना व्यक्त करण्याचं कारण ठरू शकतो. आणि जर तुम्हाला शांत, भावनिक, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील, तर मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रत्येक कथा तुमच्या खोलवर नक्कीच स्पर्श करेल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलगी कितीही मोठी झाली, कितीही यशस्वी झाली, तरी ती तिच्या बाबांसाठी कायमची लाडाची लेकच राहते. कारण हे नातं वेळेसोबत बदलत नाही, तर प्रत्येक विचारागणिक अधिकच मजबूत होत जातं.